हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत लिंबाचं सरबत। अशा पद्धतीचं सरबत तुम्ही बनवून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये प्या, कारण सध्या थंडी आहे, हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये लिंबू हे स्वस्त होतात। हिवाळ्यामध्ये लिंबू आणायची आणि त्याच्या अशा पद्धतीने जर तुम्ही सरबत बनवून ठेवलं तर ते 4 महिने सहज टिकतं। तर ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढई। फक्त लोखंडी कढई इथे घेऊ नका, तर इथे आपण स्टीलची कढई वापरली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही साखर सुद्धा इथे वापरू शकता किंवा गुळाची जी पावडर असते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। प्रमाण अगदी साधं सोपं आहे। कुठलीही वाटी किंवा अशा पद्धतीचा ग्लास तुम्ही वापरू शकता। तर इथे मी ग्लासचा वापर केला आहे। तर 2.5 ग्लास आपण इथे गूळ वापरलाय, तो मी अशा पद्धतीने फोडून घेतला आहे। आणि जर तुम्हाला गुळाची पावडर वापरायची असेल तर तुम्ही फक्त 2 ग्लास किंवा 2 वाट्या वापरायचे आणि त्याच वाटीने किंवा ग्लासने तुम्हाला 1 ग्लास किंवा वाटी पाणी वापरायचे। आता हे मिश्रण आपल्याला मोठ्या गॅसवर छान उकळू द्यायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा। 2.5 वाटीला 1 वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे, कारण आपला गूळ जळू नये आणि त्याचा छान पाक तयार व्हावा म्हणून हे प्रमाण आपण इथे वापरले। तर गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅस झाल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे छान उकळू द्यायचे। त्यातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे। तर तुम्ही बघू शकता गुळाचा आपल्याला छान घट्टसर पाक तयार करून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला जी तार आहे ती खूप पटपट पडते, तुम्ही बघू शकता। जी तार आहे ती आपल्याला हलकीशी पडायला पाहिजे, अशा पद्धतीचं मिश्रण हवं आहे। आता सुरुवातीला आपण 2 ते 3 मिनिटे गॅस कमी केला होता, पुन्हा आपण 2 मिनिटे गॅस हा मोठा करूया आणि मोठ्या गॅसवर आपण हे छान असं उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान पाक आपला तयार झाला आहे आणि जी तार आहे ती सुद्धा खूप उशिरा पडते, कारण हा जो पाक आहे तो थंड झाल्यानंतर थोडासा घट्टसर होईल, म्हणून अशा पद्धतीची तार यायला लागल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे। छान घट्टसर पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही साखर सुद्धा इथे वापरू शकता किंवा काकवी असते, काकवीचा वापर सुद्धा तुम्ही सरबत तयार करायला करू शकता। फक्त काकवी वापरताना कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे। काकवी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि लगेच तुम्ही लिंबू जर तुम्ही रस काढून ठेवलेला असेल तर तो रस यामध्ये घालायचा आहे आणि झटपट आपलं हे सरबत तयार होतं। तर तुम्ही बघू शकता आपला पाक हा छान थंड झाला आहे आणि हा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। जर गरम मिश्रणामध्ये तुम्ही लिंबू घातलं तर ते थोडंसं कडवट लागू शकतं, म्हणून लिंब घेताना सुद्धा फ्रेश लिंब घ्यायची आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे। तर 1 मोठा ग्लास, म्हणजे आपण ज्या ग्लासने गूळ वापरलाय त्याच ग्लासने आपण इथे लिंबाचा रस घेतलाय। रस घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळसर होईल, तुम्ही बघू शकता। आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चिमूटभर मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला सैंधव मीठ सुद्धा घालायचे, म्हणजे काळं मीठ घालायचे। त्याने जे सरबत आहे ते खूप छान लागतं, चटपटीत लागतं, म्हणून अगदी 2 चिमूटभर यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचे। ते अशा पद्धतीचं असतं आणि हे 2 चिमूटभर मीठ आपण यामध्ये घातले, हे छान असं मिक्स करून घ्यायचे। यामध्ये तुम्ही ऐनवेळी भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा घालू शकता, पण आपण आज इथे घालत नाही आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्णपणे छान गार होऊ द्यायचं। अर्धा तास हे तरी असंच ठेवायचं आणि त्यानंतर हे तुम्ही गाळून एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवा। हे फ्रीजमध्ये 4 महिने सहज टिकतं, काहीही होत नाही। जर पाकामध्ये पाण्याचा अंश राहिला तर हे खराब होऊ शकतं, म्हणून काय करायचं, व्यवस्थित पाक होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा हवाबंद डब्यामध्ये, आणि काचेचीच बरणी वापरायची, प्लॅस्टिकची वापरायची नाही, आणि ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। 4 महिने सहज टिकतात। आता आपण सरबत कसं तयार करायचं ते बघूया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बर्फ। बर्फ हा ऑप्शनल आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे पुदिन्याची पानं, थोडीशी क्रश करून घ्यायची आणि जेवढा स्ट्रॉंग तुम्हाला सरबत हवा असेल तेवढं तुम्हाला इथे सिरप घ्यायचे। तर आपण 2 ते 3 चमचे सिरप घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी, थंड पाणी घ्या। यामध्ये तुम्ही सब्जासुद्धा घालू शकता, पण सध्या थंडी आहे म्हणून इथे मी सब्जा वापरलेला नाही आहे, पण छान सब्जा भिजवून घ्या आणि यामध्ये घाला। तर असं हे आपलं मस्त सरबत तयार आहे। छान पौष्टिक आहे, कारण आपण इथे गुळाचा वापर केला आहे, साखर अजिबात वापरलेली नाही आहे। तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता किंवा साखर वापरायची असेल तर तुम्ही ब्राऊन शुगर मिळते ती सुद्धा इथे वापरू शकता। तर असं हे सरबत आपलं तयार आहे। नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।